फॉरेक्स मार्केट फ्री सिरीजच्या 7व्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत व्हॉट इज पिप्स. पिप्स चालू करायच्या अगोदर लास्ट चॅप्टरमध्ये आपण शिकलेलो होतो पेयर्स. या पेयर्स मध्ये जी पहिली येते करन्सी इट इज कॉल्ड ॲज अ बेस करन्सी आणि नंतरची जी येते इट इज कॉल्ड ॲज अ कोट करन्सी. तर हे पेयर जे आहे फॉरेक्स मध्ये कशा पद्धतीनं ट्रेड केले जातात ते पहिल्यांदा बघू. या पेयर मध्ये हे दोघ जण एकमेकांच्या अगेन्स्ट मध्ये काम करतात. ओके, आता जीबीपी हा बेस करन्सी आहे, म्हणजे जे आपण बाय करणार आहे किंवा सेल करणार आहे ते जीबीपी बाय करणार आहे. ओके, ते त्याची एक फिक्स प्राइस असणार आहे. एक लेवलला आपण बाय करणार आहे, ती जी प्राइस असणार आहे ती बाय करून एक एक्स्ट्रीम लेवलला गेल्यानंतर आपण काय करणार आहे, मार्केट मधून एक्झिट करणार आहे. आणि ज्यावेळी ते आपण सेल करणार आहे तर ती एक लेवलला आपण सेल करणार आणि बॉटमला आल्यानंतर तिथून मार्केट मधून एक्झिट होणार. ओके, ही जीबीपी ची जी प्राइस आहे ती आपण JPY मध्ये कॅल्क्युलेट करणार आहे. 1 GBP इज इक्वल टू XYZ JPY. आता ह्या दोन करन्सी म्हणजे बेस करन्सी ही फ्लाय करणार की फॉल करणार हे कोणावरती डिसाइड होतं, ह्या JPY वरती डिसाइड होतं. JPY. ओके, जापनीज करन्सी काही कारणास्तव इथं काहीतरी उलाढाली झाल्या आणि ही करन्सी जर काय झाली, ड्रॉप झाली. ही जर करन्सी ड्रॉप झाली तर जीबीपी ऑटोमॅटिकली काय करतो, वाढला जातो. ओके, आणि जीबीपी ज्यावेळी एक एक्स्ट्रीम कंडिशनला त्या कंट्रीची करन्सी ही काय होते, वधरते. याचा अर्थ काय झाली, हाय रेंजला गेली. दॅट टाइम जीबीपी काय करते, ड्रॉप होते. हे व्हाईस वर्सा दोघं एकमेकांच्या अपोजिट मध्ये काम करतात. अजून एकदा एक उदाहरण देतो. XAU USD. आता हा जो आहे ना गोल्ड, हा गोल्ड कोणावरती डिपेंड राहतो, हा कोट करन्सीवरती डिपेंड राहतो, म्हणजे US डॉलरवर. फॉर एक्झाम्पल US डॉलर हा काय झाला, वीक झाला, तर याच्या अपोजिट मध्ये गोल्ड जो आहे तो काय करणार, फ्लाय करणार. म्हणजे हा गोल्ड काय होणार, स्ट्रॉंग होणार. आणि जर USD हा जर स्ट्रॉंग झाला देन हा गोल्ड काय करणार, वीक होणार. ज्यावेळी USD हा ज्यावेळी वीक असेल त्यावेळी आपण काय करणार, बाय करणार. हा गोल्ड कधी बाय करणार, ज्यावेळी ह्या गोल्डची प्राइस किती होती, 64,000 रुपीज होती, त्या आपण काय केलं, ही बाय केली. आता 64,000 रुपीज हे कशामध्ये होते, INR मध्ये होते. हा XAU INR इंडियन रुपीज झाली. तर तो कितीला गेलेला आहे, XAU गोल्ड कितीला गेलेला आहे, तर तो आहे आता 72,000 रुपीजला. याचा अर्थ काय झाला, आपण हा कुठे घेतला, 64,000 रुपीजला आपण तो काय केला, बाय केला. कमी असताना आपण काय केला, बाय केला. आणि ज्यावेळी तो INR 72,000 वरती गेला त्यावेळी आपण काय केला, याला मार्केट मधून एक्झिट केला. म्हणजे 64 ला आपण बाय केला आणि एक हाय रेंजला 72 ला गेल्यानंतर आपण काय केला, त्याला सेल आउट केला. जो बेस करन्सी आहे इट इज डिपेंड ऑन कोट करन्सी. जर कोट करन्सी ही व्हाईस वर्सा एकमेकांच्या विरोधामध्ये काम करतं. कसं, हा US डॉलर हा जर वीक झाला तर काय होणार, गोल्ड हा फ्लाय करणार. आणि हा USD जर स्ट्रॉंग झाला तर XAU गोल्ड हा काय करणार, वीक होणार. हे एकमेकांच्या विरोधामध्ये काय करतात, काम करतात. ओके, आपण त्यावेळी काय ट्रेड करताना काय करायचा, जर गोल्ड आपण घेणार आहे तर US ची आपण काय करणार, US डॉलरची करन्सी चेक करणार. US मध्ये अशा काही घडामोडी होत आहेत की तिथून असं वाटतं आपल्याला की US डॉलर हा वीक होणार आहे. गोल्ड ज्यावेळी कमी असणार आहे प्राइस, त्या कमी प्राइसला आपण काय करणार, 62 ला आपण बाय करणार. आणि हा ज्यावेळी एक एक्स्ट्रीम कंडिशनला 72,000 ला येऊन पोहोचला त्यावेळी आपण मार्केटमध्ये काय करणार, एक्झिट करणार. आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे व्हॉट इज पिप्स. पिप म्हणजे काय राहतो, डायरेक्टली आपण पहिल्यांदा जाऊ चार्ट वरती. आता इंडियन वर्सेस फॉरेक्स आपण चेक करतोय. ठीक आहे, तर दोन्ही गोष्टी आपण चेक करू. फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स. टाटा मोटर्स कुठे होता, 733 ला होता आणि तो आता आलाय 722 ला. म्हणजे 733 आणि 722 ला तो आता क्लोज होते. तर ऑलमोस्ट 11 रुपीज न तो काय झाला, खाली पडला. 11 पॉइंटने खाली पडला किंवा 11 रुपीज न खाली पडला. पॉइंट्स म्हणतो, पॉइंट्स किंवा 11 ने खाली पडला, 11 रुपीज न खाली पडला. याचं जे युनिट आहे
आपण ते काय करतो रुपीज मध्ये किंवा पॉइंट्स मध्ये आपण काय करतो कॅल्क्युलेट करतो. फॉरेक्स मध्ये ज्यावेळी हा करन्सी अपला गेली डाऊनला गेली तर हे कॅल्क्युलेट कसं करतो आपण, इट इज कॉल्ड ॲज अ पिप. पिप म्हणतो त्याला आपण, पिप न पडलं. ठीक आहे, याचे दोन प्रकार पडतात. ठीक आहे, फर्स्ट करन्सी कोणती, डेसिमलच्या पुढे 1 2 3 4 5 डिजिट असलेली एक करन्सी आणि त्याचा दुसरा प्रकार येतो डेसिमलच्या पुढं 3 डिजिट असलेली एक करन्सी. GBP USD याच्यामध्ये काय झाला, इट इज अ पेअर. पेअर मध्ये GBP हा काय झाला बेस करन्सी, USD काय झाला इट इज अ कोट करन्सी. तर इथं काय झाला 1 GBP इज इक्वल टू 1.25703 USD. म्हणजे एका GBP ची प्राइस काय झाली 1.25703 USD, US डॉलर. आता या 5 डिजिट मध्ये जो शेवट चा डिजिट असतो इट इज कॉल्ड ॲज अ पिपेट. आपल्या इथं कसा राहतो 1 रुपया 1.01 याला व्हॅल्यू राहते का, याला व्हॅल्यू नसते. हाच 1.25 या 25 ला म्हणजे ह्या डिजिटला इम्पॉर्टन्स आहे. ओके, सेम लाईक हा जो निग्लिजिबल जो राहतो इट इज कॉल्ड ॲज अ पिपेट. ओके, 5th नंबरचा जो राहतो तो. नेक्स्ट याच्यामध्ये राहतो जो 4th नंबरचा राहतो ग्रीन कलर मध्ये इट इज कॉल्ड ॲज अ पिप. मगाशी आपण बघितलं 722 ला तो शेअर गेला 733 ला, म्हणजे किती पॉइंटनी मार्केट वरती गेलं 11 पॉइंटनी वरती गेलं. कसं गेलं 722 त्यानंतर तो गेला 723 ला म्हणजे 1 पॉइंट वरती गेला. सेम इथं राहतं 1.25713. आता झिरोचा इथं 1 झाला तर इट इज कॉल्ड ॲज अ 1 पिपनी मार्केट काय झालं वरती गेलं. ठीक आहे, इथं 2 झाला 2 पिपनं गेला, 3 पिपनं गेला, 4 पिपनी गेला. ठीक आहे, आणि हा 3 चा 4 झाला, 5 झाला, 6 झाला, 7 झाला. इट इज कॉल्ड ॲज अ पिपेट. एक पिपेटनं मार्केट वरती गेलं. सो इथं काय झाला हा झाला पिप. आता काही वेळानंतर इथं ह्या 7 झिरोचा 1 झाला आणि ह्या 7 चा 8 झाला, 3 चा 4 झाला. पिपेट आपण काय करतो ह्याला स्किप करतो. 0चा 1 झाला, एक पिपनं वर गेला, 7 चा 8 झालेला होता, हा आहे असा सेम राहिलेला आहे. तर किती झालं 7 चा 8 झाला म्हणजे 11 पिप. हा जर एक फक्त गेला असता तर 1 पिप झाला असता. 7 चा 8 झाला इट इज अ 11 पिप. ह्या 25 चा 26 झाला तर मार्केट किती पिपनं वरती गेलं 111 पिपनी मार्केट वरती गेलं. सेकंड करन्सी हे आपण 3 डिजिटची करन्सी चेक करू. डेसिमलच्या पुढं 3 डिजिट राहणार. ओके, याच्यामध्ये सेम राहणार आहे. लास्ट डिजिट जो राहतो इट इज कॉल्ड ॲज अ पिपेट. जो सेकंड वन असतो इट इज अ पिप. 3 चा ज्यावेळी 84 झाला, 83 चा 84 झाला म्हणजे 1 पिपनी मार्केट वरती गेला. 8 चा 9 झाला 11 पिपनं मार्केट वरती गेला. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ GBP JPY. डेसिमलच्या पुढं 2 डिजिट असणारी ही कोमोडिटी आहे. ओके, तर हा गोल्ड काय झाला मेटल मध्ये 1 हा झाला पिपेट अँड 4 हा झाला पिप. या 4 चा ज्यावेळी 51 होणार त्यावेळी मार्केट कितीनं गेलं 1 पिपनं वरती गेलं. आणि ज्यावेळी हा 31 चा ज्यावेळी 32 होईल आणि हा 4 चा 5 तर मार्केट कितीनं गेलं 11 पिप्सनी मार्केट काय झालं फ्लाय केला. हा 1 चा मार्केट 3 झाला तर मार्केट गेलं 21 पिप. हा इथं 3 चा 4 झाला तर मार्केट झाला 121 पिपनी मार्केट फ्लाय केलं. सो तुम्हाला टास्क नंबर 1 या चॅप्टर मध्ये तुम्हाला अशा व्हेरियस काय कराव्या लागणार आहेत करन्सीज फाइंड आउट करावं लागणार आहेत. त्यांचे जे काय आहेत डिजिट 1 NZD इज इक्वल टू 0.56562 USD. ज्यावेळी हा 2 चा 3 होईल त्यावेळी मार्केटमध्ये काय करणार मार्केट 1 पिपेटनी वरती गेला. 6 चा ज्यावेळी 7 होईल त्यावेळी मार्केट 1 पिपनं फ्लाय केलं. 5th चा ज्यावेळी 6 होईल त्यावेळी मार्केट 11 पिपनं मार्केट फ्लाय केलं. 6 चा ज्यावेळी 7 होईल त्यावेळी मार्केट 111 पिपनी फ्लाय केलं. यावेळी तुम्हाला काय करावं लागतील फाइंड आउट. डायरेक्टली तुम्ही जा ट्रेडिंग व्ह्यू वरती. ट्रेडिंग व्ह्यू ला गेल्यानंतर कोणतीही एक करन्सी तर चूज करा. इथं तुम्हाला आता बघायला भेटेल फर्स्ट करन्सी आहे USD CAD. डेसिमल नंतर 4378 हे 4 डिजिट झाले. 5वा डिजिट तुम्हाला इथं वरती दिसेल इट इज कॉल्ड ॲज अ पिपेट. हे तुम्ही याच्यावरती क्लिक कराल. क्लिक केल्यानंतर असा हा चार्ट ओपन होईल. ठीक आहे, याला तुम्ही घेऊन चला 4R मध्ये. ठीक आहे, मार्केट या झोनला होतं. दिस इज द झोन अँड मार्केट फ्लाय टिल दिस झोन. ओके,
सो तुम्हाला इथून मार्केट फॉर एक्झाम्पल तुमची इथं बायची एंट्री होती आणि तुम्हाला इथं हा तुमचा टार्गेट होतं, तर मार्केटने टार्गेट कितीला दिलं, तर इथं आपण चेक करूया. इथं काय करा तुम्ही 1.42446 इथं मार्केट गेलेलं आहे. मार्केट खाली कितीला होतं 41307. ठीक आहे, दिस इज पीपेट. याला कॅन्सल करा. इथून 0 to 4 4 गेलं मार्केट, 3 to 4 1 1 to 1. ठीक आहे, आणि 0 0 किती गेलं मार्केट 114 पिपनी मार्केट काय केलं फ्लाय केलं. इथं एक मेजरमेंटची स्केल एक तुम्हाला बघायला भेटेल. याच्यामध्ये तुमच्या पण लक्षात येईल या झोन पासून या झोन पर्यंत मार्केट वरती गेलेले आहे. सो हा किती गेलेला आहे 114 बार्स. ओके, 114.4 पिप्स. याचंच अजून एक सेकंड उदाहरण घेऊ आपण. गोल्ड मध्ये आज मी ट्राय करत होतो या झोनला, जस्ट यानं टच केला आणि इथून फॉलिंग डाऊन झाला, तर मार्केट किती खाली पडलेलं आहे ते चेक करू आपण. ठीक आहे, 2633.46 वजा 2608.42. याच्यामध्ये हा झाला पिपेट. हा आपण खाली टाकला 440 8 आणि 5 13 1 2 250 पिप्सनी मार्केट फॉल केलं. आता चेक करू आपण ते खरंच तेवढ्या पिपनी खाली पडलेलं आहे का. मेजरमेंट या झोन पासून जस्ट या झोन पर्यंत. सो टास्क हा लिहून घ्या. जेवढ्या काही करन्सीज असतील त्या करन्सीज मध्ये डेसिमलच्या पुढं 3 डिजिट असलेल्या, 5 डिजिट असलेल्या, 2 डिजिट असलेल्या अशा ह्या करन्सी काय करा फाइंड आउट करा आणि त्याच्यामध्ये ते मार्केट आजच्या दिवशी फ्लाय केले की फॉल केले, किती पिप्सनी फ्लाय किंवा फॉल केले हे याचं कॅल्क्युलेशन करा आणि हा पिप्स मध्ये एका नोटबुक वरती याचा प्रॅक्टिस करा. कारण की भविष्यामध्ये आपण ज्यावेळी ट्रेड घेणार आहे, आता फॉर एक्झाम्पल एक ट्रेड आहे गोल्ड मधला. ओके, समजा उद्या मार्केट मला एक्सपेक्टेड आहे की थोडंसं पुल बॅक करायचे चान्स आहेत, त्यावेळी मी काय करणार आहे या झोनला माझी एक एंट्री असणार आहे. ठीक आहे, दिस इज माय एंट्री, दिस इज माय थोडासा वरती, दिस इज द SL आणि दिस इज माय टार्गेट. 3 लेवल्स इथं मी काय केल्या डाऊन केल्या. 1 नंबरचा हा झोन हा माझा SL, दिस इज माय एंट्री अँड दिस इज माय टार्गेट. त्यानुसार मला कॅल्क्युलेट करायला लागणार आहे इथं की माझा SL कितीचा लागणार आहे, माझा TP कितीचा लागणार आहे. 2634.44 म्हणजे 2634 मायनस 2625.9. ठीक आहे, हे पिपेट 2 8 आणि 2 हे पिपेट आपण काय केले स्किप केले. 9 9 + 5 14 + 8 14 0 म्हणजे 85 पिप्सचा माझा काय लागणार SL लागणार. ठीक आहे, 85 पिप्सचा. आता माझा TP कितीचा राहणार आहे 2625.92 मायनस 2612 हे बाजूला काढले 85200 म्हणजे 258चा माझा काय राहणार आहे TP राहणार आहे पिप्सचा. म्हणजे 85 पिप्सचा SL लागणार आहे आणि ऑलमोस्ट त्याच्यात 1:3 हा ट्रेड झाला. 85चा जर मी SL घेतोय 8 त्रिक 24 3 पटीने माझा प्रॉफिट राहणार आहे. बरं, याच्यासाठी मग हे बरोबर आहे का आपण कॅल्क्युलेट करून बघू. तर इथं आपल्याला ह्या टूल मध्ये एक शॉर्ट पोझिशन म्हणून आहे, याच्यावरती मी क्लिक केला. इथं मी घेतली एंट्री, हा माझा लावला SL आणि हा राहिला माझा टार्गेट. आता इथं चेक करू शकताय 86 पॉइंट समथिंग. ओके, हा काय झाला 86चा माझा SL झाला आणि हा TP माझा कितीचा झाला 256 पिपचा. याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे किती पिपनी मार्केट फ्लाय केलं, किती पिपनी मार्केट फॉल केलं, याच्यासाठी तुम्हाला पिप आणि पिपेट याची माहिती असणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये मार्केट 200 पॉईंटनी वरती गेलं असं नाही म्हणणार आपण. याच्या पुढे आपण किती पिप्सनं मार्केट फ्लाय केलं, किती पिपनी मार्केट फॉल केलं, किती पिपचा मी टार्गेट घेतला, किती पिपचा माझा प्रॉफिट झाला, किती पिपचा मी लॉस बेअर केला, ह्या सगळ्या गोष्टी चालणार आहेत. ते कशामध्ये चालणार आहेत पिप्स मध्ये चालणार आहेत. ओके, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. आज आपण कव्हर केलेलं आहे पिप्स अँड पिपेट. तुमचं जे काय लाईव्ह अकाउंट असणार आहे त्या अकाउंटचं जे कॅपिटल आहे त्या कॅपिटलच्या हिशोबानुसार लॉट साईज आपल्याला इथं काय करावे लागतात कॅल्क्युलेट करावे लागतात. तो नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण या सगळ्या गोष्टी अगदी डीपमध्ये डिस्कस करू. सो उद्या भेटूया नवीन चॅप्टर लॉट साईजमध्ये.